तर आज आपली रेसिपी आहे चिकन कोरमा। मस्तपैकी झणझणीत असा कोरमा इथे आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कोरमा तयार झाला आहे, त्यावर कोथिंबीरने मी गार्निश केलेला आहे आणि आपला कोरमा इथे खाण्यासाठी सर्व केलेला आहे। चपाती किंवा नान बरोबर हा कोरमा फारच अप्रतिम लागतो। तर लगेचच आपण रेसिपीकडे वळणार आहोत। चिकन कोरमा बनवण्यासाठी सुरुवातीला मी अर्धा किलो चिकन इथे घेतलेलं आहे आणि ते चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। दही, लाल तिखट, मीठ, अद्रक लसणची पेस्ट लावून आपलं चिकन मॅरिनेट करून घेतल्यानंतर आपण कोरमा बनवण्यासाठी मसाला घेतलेला आहे। 2 कांदे तळून घेतलेले आहेत, खोबरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट देखील वाटून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। अगदी साध्या पद्धतीने आपला हा कोरमा आपण बनवत आहोत। गॅसवर कढई ठेवून फोडणीसाठी तेल घातल्यानंतर आपण जो तळलेला कांदा आहे तो तेलावर परतून घ्यायचा आहे। ह्या वेळेला गॅसची फ्लेम आपण एकदम स्लोच ठेवायची आहे, कारण कांदा तळलेला असल्यामुळे तो लगेचच जळण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण लो फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 1.5 चमचा अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे, ती देखील व्यवस्थित परतून घेतली आहे आणि त्यानंतर लगेचच आपण खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती देखील आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे। व्यवस्थित हे सगळं एकजीव होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटूपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत। त्यासाठी आपण 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हे सर्व पावडर मसाले आपण ह्या कढईमधल्या मसाल्यामध्ये घालून परतून घ्यायचे आहेत आणि ह्या स्टेजला देखील आपण गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित मसाले परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी दही घालणार आहोत। ह्या मसाल्यांबरोबर दही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते देखील थोडंसं 5 मिनिटं आपण परतून घेतल्यानंतर जे मॅरिनेटेड चिकन होतं ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। चिकन देखील आपण ह्या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, चिकनच्या प्रत्येक पीसमध्ये हा मसाला व्यवस्थित मुरला जातो आणि चिकनचे पीस व्यवस्थित असे शिजले जातात मसाल्याबरोबर आणि चिकनची ही जी ग्रेव्ही आहे ती फारच टेस्टी अशी बनते। चिकन परतून घेतल्यानंतर आपण 5 मिनिटं पुन्हा कढईवर झाकण ठेवलं आणि शिजून घेतलं आहे चिकन। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला मॅरिनेशनमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ हे आपण बेताचंच घालायचं आहे। पुन्हा आपण चिकनची ही थोडीशी ग्रेव्ही असल्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि इथे आपला कोरमा एकदम शिजून रेडी झाला।